नाही आपलातून बॅटिंग भाई डेंजर बॅटिंग Danger. डेंजर बॅट काय जम्प यार सिरियसली पाऊस आहे म्हणजे मला पाऊस नाही मारेल फिक्स. काय कमवले 3,500 रुपये कमवलेत तर आज मला वाटतं जेवाल पण नेणारच आहे. चल डाब्यो हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम रायगड रबर बॉल प्रीमियर लीग सीझन 2चा आज 4था दिवस आहे. आज स्वतः मी खेळणार आहे कारण माझ्यासोबत खेळणारे बरेचसे प्लेयर आज आयकॉन म्हणून येणार आहेत. त्यानंतर प्रथमेश म्हात्रे आहे ज्याच्यासोबत ओमिकेनी आज आयकॉन खेळणार आहे. माझ्या संघामध्ये वासिक शेख आहे. मी ऑप्शन बेसमध्ये किरण पवारच्या टीममध्ये आलेलो. हायेस्ट बोली लागलेली माझ्यावरती. मला वाटतं 28,000 पॉईंट्स हे 40,000मधून 28,000 पॉईंट्स लागलेले माझ्यावरती. तर माझ्यासाठी खूप हे म्हणजे असं बोलतात ना थोडी मस्त वाटलं मला कारण की हायेस्ट बोली लागली माझ्यावरती कारण की एवढ्या लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे. तर आज तर मी लवकर आलो आहे. सकाळी 9:30चा मॅच चालू होते. 9:15 वाजता टॉस होतो. 8:30 वाजता मी टच झालेला आहे इथे आणि मला वाटतं अजून स्टेजवर पण कोणी आला नाही. ग्राउंडवर पण अजून अंधारच आहे कारण की ढग पण पूर्ण पावसाचे काय झाले होऊ शकता. पाऊस पण मस्त पडतोय अजून रिमझिम रिमझिम. तर आज दिवसभरात होणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणारच आहे. जर तुम्ही व्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका कारण की असे सुरुवात आता छोटी आता हळूहळू सगळ्या टुर्नामेंट्सची येणारच आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. इथे तुम्हाला सर्व रॉ व्हिडिओज भेटतात बघायला की ग्राउंड कंडिशन्स काय असतात, ग्राउंडमध्ये होणाऱ्या प्लेयर लोकांचे गोष्टी वगैरे सगळे त्यांचे ट्रॅव्हलिंग वगैरे हे सर्व गोष्टी तुम्हाला तिथे बघायला भेटतात. म्हणून नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. 24 लाईव्ह इव्हेंट्स फॅमिली आलेली आहे. हे एवढे लेट येतात काय बोलणार आहे ना. हे असे लाईव्हवाले आमचे लेट येतात. हे आमचा गेंडा काय जम्प यार सिरियसली पाऊस आहे म्हणजे मला पाऊस नाही मारेल फिक्स. काय बोलतं तुला जर मी मारलं 50 तर तुला आज मटन बिर्याणी माझ्या. आणि आमच्या टीमचे ऑर्गनायझर तसेच ओनर सुद्धा आदर्श पनवेलचे विशालजी इथेकर काल खुश होते. पहिली मॅच तर आमची झाली. त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स झाला आमच्या बॉलर लोकांचा. शेवटच्या ओव्हरला रन आले परंतु 6 ओव्हरला 51 रन चेस करायचे होते आणि आम्ही त्या 4 ओव्हरला इझिली चेस केल्या ज्याच्यामध्ये वासिक शेखनी चांगली बॅटिंग केली. 2 सिक्स 1 बाउंड्री आणि मी पण 3 बाउंड्र्या मारल्या आणि मॅच संपवली. तर अशा प्रकारे पहिली मॅच तर आमची झाली. आम्ही जिंकलो. मला मॅन ऑफ द मॅच पण भेटली. त्यासोबत मला गिफ्ट्स पण भेटले, बॅट भेटली, त्यानंतर सनग्लासेस होते, कॅप होती, बॅग होती, असे बरेचसे गिफ्ट होते, टी शर्ट होती. पहिली मॅच तर आम्ही चांगली झाले. सोबत माझे गावातले पण मॅच बघायला आले. तर तुम्ही बघू शकता वैभव माझा मित्र आला मॅच बघायला. भरपूर म्हणजे त्यांनी रिक्षाचा ऑलमोस्ट धंदा आजचा दिवसाचा 1200चा धंदा 1100 आणि 1200 टोटल सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेवर ना सकाळी 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 7 तासामध्ये ठिकाणी मिळून 3500 कमवले. 3,500 रुपये कमवलेत. तर आज मला वाटतं जेवाल पण नेणारच. चल डाब्यो नाश्ता येतात म्हणून ते माझ्यासोबत थांबलेत. कदाचित नाश्त्याचं पण तोडपाणी करून जातील. चला आता नाश्ता घेऊया. बघा मागे आलेत नाश्ता घेऊन. नाश्ता खाऊया. तर कसं वाटलं तुला आजची मॅच कशी वाटली? आजची मॅच कशी वाटली तुला? मॅच एक नंबर मॅच. तयारीने आलाय तो. चौका कसा मारला? पहिला 1 नंबर मारला. आता सागरची बॅटिंग बघायची मला आला पाय असं होते दाम आता. तर अशा प्रकारे बघू शकता नाश्ता पण आलाय आपल्या मुलांसाठी. किरण पवार दादा आपले. तर माझ्यासाठी आला ग्लुकॉन डी आणि बनवलं आमच्या भावानी. वडापाव तोडतायत आमच्या गडी. मॅनोतला नाही कशाला मॅनोत सिरीजला नाही 50ला 50 आहे. 50 धावा केली हो 50 मारले हो. काय करायचं भेटले हो? भाई काय बोलेल भाई बोलेल त्याचा 50,000 भेटले हो काय करायचं आपण?
आता मॅच घे बॅट मला बस झाला एकेनच पुरा करतं काय काहीतरी वाटेल. स्ट्रायकर इनला दत्तप्रसाद सावंत. यावेळेचा बॉल बॉटम हँडचा वापर चांगला केला. डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येत असताना मला मिळतोय एक सिंगल इथून येत असताना मला मिळाले की मैदानाच्या आतमध्ये आपण मिळतोय 50 ला 3. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खाली राहिला. पुढचा बॉल आणि त्यासाठी प्रयत्न केले आला मयूरचा बॉलला हलक्यापणे खेळले. लेट खेळले येऊ दिले. शेवटच्या क्षणी बॉलचा संपर्क बॅटशी केला. बॉलला पाठवला आला आव दे करत आव मला हवे माझ्या संघासाठी धाव. बॉलला मिड विकेटच्या पलीकडे उडवलाय मयूर वाघमारे नाही दाबणार षटकार. मित्रांनो सेकंड मॅच पण झाली आमची आणि आम्ही जिंकलो एकदम मस्तपैकी. प्रेशरमध्ये होती पण जिंकलो. पण त्यात खास गोष्ट म्हणजे मला 50 रन केले म्हणजे 50 रन केले मी हाफ सेंचुरी. तर मला 50,000 प्राईज लावलेला. ते म्हणजे म्हणजे मी ज्या शॉपचा ब्रँड अँबॅसिडर आहे 33 स्पोर्ट्स त्याच्या ओनरनी म्हणजे राहुल मासे आणि प्रेम मासे संकेत यांनी मला 50 रन केले तर 50,000 लावलेले. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे 17 बॉल 40 होती आणि मला वाटतं 8 का 9 बॉल बाकी होते आणि जिंकण्यासाठी 10 रन पाहिजे होते आणि त्या मोमेंटला मी झालो रनआउट. तर ही होती सिच्युएशन. कदाचित 50 रन झाले असते तर 50,000 भेटले असते आज मॅचला आणि सर्वात हायलाइटेड व्हिडिओ राहिले असते मला तर वाटतंय पूर्ण रायगड प्रीमियर लीगची. पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. शेवटचे ओव्हरला 8 रन पाहिजे होते तेव्हा हितेने 2 बॉल 2 सिक्स मारले आणि मॅच आम्ही इझिली जिंकलो. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच घेतली. सर्व काही लाईव्ह वरती तुम्हाला दिसेलच गप्पा गोष्टी झाल्या. तरी सुद्धा मला त्याने 10,000 रुपये दिले. 50,000 मी मला म्हणजे भेटू शकत होते 50 झाले असते इझिली पण नाही झाले. पण तरी त्याने माझा मान म्हणून 10,000 रुपये त्याने मला दिले. त्यानंतर झाल्या सगळ्या गोष्टी वगैरे. मग टीम एकत्र आली चेअर केला जेवलो. स्पॉन्सरने आमच्या जो टीमचा जो स्पॉन्सर आहेत त्यांनी मला 3,000 रुपये त्यांनी दिले. असे टोटल मला 13,000 रुपये ह्या मॅचला भेटले. जेवण केलं आणि मस्त कपडे चेंज करून मॅच बघतो आता. बस हे माझे मित्र गावातले आलेत आपला सोबत असतो. तर हा होता आजच्या दिवसातला सर्व काही बेस्ट परफॉर्मन्स माझा. चांगला खेळलो असं मला वाटतंय कारण की मला डाऊट होता की पाऊस पडणार नाही आणि तेच झालं. पाऊसच नाही. एवढा कडक ऊन पडलाय ना का 2 मॅचमध्ये हालत टाईट. तर आता मॅच तर चालू आहे प्रथमेशची आणि अविनाश पाटीलची. डू ऑर डाय मॅच आहे. लुजर बघूया आता मॅचमध्ये काय होतं. यांनी किती 80-90 रन केलेत ना. 80 का 90 रन केलेत विचुंबेवाल्यांनी आणि पिट्टू बॅटिंग करतो. 8 दिवसातली शेवटची मॅच चालू झाली आहे. विचुंबेची बॅटिंग आली पहिली आणि अलिबाग संघाची इथे फिल्डिंग आहे. तर अलिबागचे समर्थ इथं बसलेत पण मी दाखवतो. आपल्यासोबत आहे अक्षय भाई. तर काय वाटतं तुला या मॅचला काय रिझल्ट लागेल. आणि मागाची माझे 50,000 घालवले त्याचा काय पहिलाच चेंडू न्यालाय परेश कडकेनी. दणदणीत छक्का मारला लांब. इनिंग कशी वाटली माझी. मयूर तो आता बॉलर नाही राहिला तो आता ऑलराऊंडर आहे भाई. मी पहिला बॅट्समन होतो मग मला बॉलर बनवला. मग मी आता परत बॅट्समन कडे बोलत चालले असं मला वाटतं. नाही तू ऑलराऊंडर आहेस प्युअर एकदम. परेश कडके परत बाबा परत एक दणदणीत परेशला बाद करण्यासाठी त्यांनी डाव टाकला होता परत 6. मग तुला काय वाटतं मग यंदा मला अलिबाग मध्ये मार्केट व्हॅल्यू काय पाहिजे. 20 तर पाहिजे. 20 ते 25 पाहिजे ना. तू असशील तर फिक्स. दमदार आमदार आमची यंदा एक आयकॉन वाली आहे तर आमचा आयकॉन तो फिक्स 50 का 50 भाई. आणि आमच्या इथे यंदा PTPL सारखे रनाना पैसे. वाव मग नको 25 कॅन्सल विन्सल केला मग. 12 बॉल 34ची मॅच बाकी आहे. कमी गतीचा आडवा बाट्टी केला. पटका फसलाय. चेंडूमध्ये काय जे टिपलाय. नेत्रदीप डेंजर कॅच पकडली. नाही झेल बनलेला नाही आहे.
चॅम्बोला हे निदर्शनास आलं याहून अधिक काय अरे बापरे, कॅच नाही पकडली. मॅच तर जाम मस्त झालेली आहे. 11 बॉल 33ची मॅच आली मला वाटतं. आणि सुक्याचं वातावरण आहे तर डाऊटफुल वाटतंय स्कोअर, कारण की भाई आपला बॅटिंग लय डेंजर करते. मला पण एक का 2 6 मारले त्याने. स्वतः स्कीट झाला, दारात पडला होता तो ना मागच्या चित्र पाहिजे पहिला लांब मारतो रे असे. आई शपथ. तर मित्रांनो, आपल्या सोबत आहेत अलिबागचे समर्थक आणि मी आहे विचुंब्या गावचा समर्थक. त्याचं कारण माझ्या बाजूला लागून आहे. आपले रूट्स आपण सोडू शकत नाही, त्याच्यामुळे आता ती मॅच जी चालू आहे ती मला वाटतं 10 बॉल 27ची मॅच आहे. तर तुला काय वाटतं ही मॅच कोणी जिंकली पाहिजे? क्रिकेट जिंकावं, कोणीही जिंकावं. म्हणजे तुला अलिबागवाल्यांची घेणं देणं नाही? अलिबागची घेणं आहे, पण क्रिकेट चांगलं हो. नक्की. मॅच तर रंगलेली आहे मित्रांनो, तुम्ही लाईव्हला पण बघू शकता. पण सॉरी, कारण लाईव्हला नाही बघू शकत तुम्ही, कारण की ते लेट येणार आहे, आपला व्लॉग लेट येणार आहे त्याच्यामुळे. तर आता मॅच तर चांगली चालू आहे. 11 बॉल 27ची मॅच आहे. तर शुभम नाईक भारी बॅटिंग करतो आणि परत एकदा बॉल. अरे आडवा बॉलने चान्स घेतलेला त्याने, पण बॉल गेला नाही. तलेकारचे सरपंच बॅटिंग करतायत. सरपंच भाई फुल टेन्शन मध्ये मॅच आहे. 9 बॉल 25 होते आणि 7 बॉल 15 आले. आणि बघा प्रेक्षक वर्गामध्ये फुल जोश मध्ये. सुमित डोंगरे तुम्ही पाहू शकता. सुमित डोंगरे, तुमच्या मताने कोण जिंकला पाहिजे? कोण नाही, क्रिकेट जिंकला पाहिजे. तो चांगला खेळला तो. हे तुम्ही दोघं सेम बोलताय यार, काहीतरी नवीन बोला ना. क्रिकेट खेळला तो जिंकल. माझ्या पायांकडे लक्ष देऊ नका. 24 लाईव्ह मित्रांनो, चपली उलट्या अजून झाल्या नाही, या चपलींचा फरक पडतो. आणि अक्षय कदम आपल्या सोबत आहेत. अक्षय कदम, तुम्हाला काय वाटतंय? जो चांगला खेळला तो जिंकल. तो थांबतो, जुना झाला डायलॉग, नवीन बोल. तलेकर जिंकणार आहे. तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी मला वाटतं 15 धावांची गरज आहे. तर बघूया आता काय होतंय. हा बॅट्समन लय भयानक आहे. सरपंच मारतील का? सरपंच मारतील? नाही, चांगला बॉल टाकला आव्यानी, चांगला बॉल टाकलाय. शाबाश आव्या, वेल बॉल यार. 6 बॉल 14 रनची मॅच बाकी राहिली आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे अक्षय सरोदे आणि 6 बॉल 14ची मॅच आहे. तर अक्षयला भाई काय वाटतं तुला ही मॅच? काय एवढी यायला पाहिजे होती का? चांगली बॅटिंग केली समोरच्या टीमने? बॅटिंग त्यांनी चांगलीच केली. आपल्या एक्स्ट्रा धावा पण भरपूर केल्या. बघू आता 6 बॉल 14 काढन पुन्हा. काय वाटतं आव्या, भरोसा आहे तुला? तर बघूया आता. मला आव्यानी तर मॅच ओव्हर टाकली आहे, पण आता कुणाल नाईकने ओव्हर घेतले. 6 बॉल 14ची मॅच आहे आणि रायगड रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये एकच सुपर ओव्हर झाली आहे. माझी तरी इच्छा आहे विचुंबे संघ जिंकला पाहिजे, पण क्रिकेट इज अ क्रिकेट. बघूया, जो चांगला खेळ तो जिंकणार आहे. तर आता मॅच तर तुम्हाला दाखवतो लाईव्हला. पहिलाच चेंडू चांगला टाकलाय आणि वाव, पहिल्याच चेंडूवरती LBW आउट केलाय. सरपंच आपले नौकारचे सरपंच आहेत ना? नौकारचे ना? नाही, तलेकारचे सरपंच आपले LBW आउट झालेत. 6 बॉल 14ची क्रुशियल मुवमेंटला पहिल्याच बॉलला विकेट आली आहे कुणालच्या. 14ची आवश्यकता ऑन साईडला. स्वतः कुणाल नाईक इथे खेळला तरी काय पुढच्या बॉलवरती परत एकदा बॉलला आउट झालाय, रन आउट. आणखीन एक फलंदाज बाद. पण स्ट्राईकला शुभम पोहोचलाय. तिचा भरोसा नाही भाई. चांगली बॅटिंग केली पूर्ण दिवसभर याने. 4 बॉल 14ची मॅच आली. बघूया आता काय होतंय. धावसंख्येची आवश्यकता. उपट पडते भाई. भाई आदिवासी समाजाचा प्लेयर आहे, पण भाई मला तर सध्या तरी आवडणारी बॅटिंग त्यांनी सुक्यावरची केली, कारण की एवढी पॉवर जनरेट करतो ना तो भाई. क्लास बॅटिंग करतो. आज दिवसभर त्यांनी टॉपची बॅटिंग केली. आता मॅच आली 3 बॉल 7 रन. अरे बाप, बघा बोललो ना तुम्हाला, भयानक बॅटिंग करतो. आणि मला वाटतं आज त्याने 49 रन केलेत. 2 बॉल 1 आहे. 2 बॉल 1 आले आणि ऑलमोस्ट 97 रन चेस करत आणले. त्या शुभमने स्वतः पर्सनली 49 चेस केलं. 49 रन केले स्वतः.
14 रन पाहिजे असताना शेवटचे 4 बॉल 13 रन असताना भाईने 2 बॉल 2 सिक्स मारले शुभमने. आज भयानक बॅटिंग केले भाईने. परत एकदा सिक्स. बघ अलिबागचे समर्थक, बघा अलिबागचे समर्थक. चांगली मॅच झाली पण मला असं वाटतं की यार विचुंबे संघ जिंकायला पाहिजे होता. 97 रन भरपूर रन दिले यांनी यार. हे बघ फुल खुश आहेत नौकर संघ. आणि नौकर संघ तुला मला असं वाटत नशीबवान पण आहे कारण की रायगडची तेलेखार विसरलो मी. तेलेखार संघ आहे आणि नशीबवान पण मला असं वाटतंय कारण की रायगडची टेनिस झाली ती पहिल्यांदा त्यांनी एंट्री केली आणि नंबरला पण आलेले. आणि एकाच टीम मध्ये 2 बाईक भेटलेल्या ना. मला वाटतं बॉलरला भेटलेली आणि बॉलरला भेटलेली दोन प्लेयरांना भेटलेली. तर आजच्या दिवसातली शेवटची मॅच होती. मला असं वाटतं 97 रन एवढे चेस करण्यासारखे नव्हते पण शुभम मोरेने यार क्वालिटी बॅटिंग केली. 55 रन स्वतःच्या पर्सनली केले चेस करताना आणि भयानक बॅटिंग केली. बघू शकता इथे तेलेखार संघाचा गोलंदाज ज्याने मला 50 रन करायला रोखला तो म्हणजे किती रन दिले 2 ओव्हरला? 15 रन दिले. पहिल्याच ओव्हरला 3 सिक्स खाल्ले तू. मग तिसऱ्या ओव्हरला 1 सिक्स खाल्लाय. मग 18 तर असेच झाले. एवढ्यातच 18 झाले. तर हा आपला 50 रन न करण्यामागचा हा मुजरिम आहे. ह्याच्यामुळे मला आज 50,000 नाही भेटले. तू बोललाच नाही माझ्याजवळ. पण कसं आहे वातावरण भाई तुला काय वाटतं आज मॅच कशी? जाम मला आनंद आहे. तुला काय वाटलं 97 चेस होतील? मी 90 रनचा टार्गेट ठेवलेला. 90 रन होतील चेस पण जरा जास्त झालेल्या. आणि शुभम नाईक आपलातून बॅटिंग भाई डेंजर बॅटिंग करतो कारण खरंच एवढं चेस करताना 55 स्वतःच्या केल्यात भाई. टॉपची बॅटिंग केली. टॉप आज दिवसभर बॅटिंग चांगली केली. मला 6 मारलं म्हणून तर अजून भयानक बसव. शुभम नाईकने भाई चांगली बॅटिंग केली. आदिवासी समाजाचा मुलगा आहे माझ्याकडून तर त्याला फुल रिस्पेक्ट आहे. त्याला आपण जाऊन भेटू आता.